लक्षद्वीपमध्ये यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगू शकतो, कारण लक्षद्वीपची जागा एनडीएत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. पाहूया. राष्ट्रवादी फुटीचा संघर्ष महाराष्ट्राबरोबरच लक्षद्वीपमध्येही दिसण्याची चिन्ह आहेत. कारण भाजपनं लक्षद्वीपची एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतलाय. विनोद तावडेंनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. लक्षद्वीपचे आत्ताचे खासदार मोहम्मद फैजल शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार लक्षद्वीपवर ज्या उमेदवाराला संधी देतील त्याला भाजपचा पाठिंबा असल्याचं तावडेंनी म्हटलंय. मात्र गेल्या वेळी जिथे भाजपला 150 मतंही मिळाली नाहीत, तीच जागा अजित पवारांना मिळाल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. 2019ला राष्ट्रवादीच्या मोहम्मद फैजल यांना 22,851 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला 22,028. राष्ट्रवादीचे फैजल अवघ्या 823 मतांनी जिंकले होते. मात्र भाजपचे उमेदवार अब्दुल कादर फक्त 125 मतं मिळवू शकले होते. निश्चितपणे आम्हाला जिथं जिथं जागा मिळतील त्या ठिकाणी जिथं आम्ही निवडून येऊ शकतो त्या ठिकाणच्या जागा आम्ही त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या करता जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत हे धोरण आहे. लक्षद्वीपचा पूर्वीचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे आता अजितदादांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरातून जवळपास 67-68 आमदार त्या ठिकाणी आलेले आहेत. लक्षद्वीपमध्ये पारंपरिक लढत ही यापूर्वी वेगळी होत होती आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात जे आता आहेत ते मोहम्मद फैजल हे 2 वेळा लक्षद्वीपमधून खासदार झालेले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अवघी 125 मतं लक्षद्वीपमध्ये मिळालेली आहेत आणि त्यामुळे राजा उदार झाला आणि कोहळा काढून दिला अशा प्रकारचा मला वाटतं हे जागा वाटप आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.